नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी समाज सुधारणा, शिक्षण आणि विचार स्वातंत्र्याच्या क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिलेलं आहे. हे आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, एक प्रखर समाज सुधारक, लेखक आणि आधुनिक विचारांचे अग्रदूत. चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाकडे एक नजर टाकूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपल्या एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर आपण समाज सुधारकांची एक विशेष सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये आपण आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, नाना शंकर शेठ आणि वीरा शिंदे यांच्या कार्याचा आढावा हा घेतलेला आहे. म्हणूनच या व्हिडिओलाही तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि समाज सुधारक हा घटक अधिक मजबूत करा. चला तर मग दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ओळख आणि सन्मान. दादोबा पांडुरंग तरखडकर हे महाराष्ट्रातील प्रबोधन पर्वाचे अर्धवायू, व्याकरणकार आणि समाजसुधारक होते. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असेही ओळखले जात असत. मराठी व्याकरणाचा पाया रचल्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळख मिळालेली होती. अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर असताना ब्रिटिश सरकारने बिल्लांचा बिमोड केल्याने त्यांना राव बहादूर या पदवीने देखील गौरवण्यात आलेले होते. त्यांचे जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी या संदर्भात माहिती पाहूया. त्यांचा जन्म 9 मे 1814 या दिवशी मुंबईत शेतवळी किंवा खेतवडी या ठिकाणी झाला. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे आजोबा मुंबईमध्ये स्थायिक झालेले होते, त्यामुळे त्यांना तरखडकर असे नाव पडलेले होते. त्यांचे वडील हे विठ्ठल भक्त होते. त्यांना 2 भाऊ होते, भास्करराव पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर. दोघेही प्रख्यात समाजसुधारक होते. 1818 मध्ये त्यांचा विवाह देखील झालेला होता. त्यानंतर शिक्षण आणि जडणघडण. त्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या शाळेमध्ये झाले. मित्रांच्या सहाय्याने त्यांनी पोर्तुगीज, इंग्रजी, फारसी आणि संस्कृत भाषांचे प्राथमिक ज्ञान हे मिळवलेले होते. त्यांनी इंग्रजी शिक्षण हे द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यामधून पूर्ण केलेले होते. 1825 मध्ये मुंबईच्या द बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक सोसायटी यामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता. ते ख्रिश्चन धर्माकडे देखील आकर्षित झालेले होते, परंतु एका ख्रिश्चन शिक्षकानेच त्यांना सांगितले की ख्रिश्चन समाजातही खूप मोठे दोष आहेत. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय हा बदललेला होता. त्यानंतर त्यांची व्यावसायिक कारकीर्द या संदर्भात माहिती पाहूया. 1835 मध्ये जावरा संस्थानाच्या नवाबाचे 150 रुपये मानधन घेऊन त्यांनी इंग्रजी शिक्षण घेत असत. तेथेच ते फारसी भाषा हे देखील शिकलेले होते. 1840 मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट इंग्रजी टीचर म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच सुरत येथे बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या पहिल्या शाळेमध्ये असिस्टंट टीचर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले होते. 1846 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून देखील दादोबांची नियुक्ती करण्यात आलेली होती. 1857 मध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि तेथेच त्यांनी बिल्लांच्या बंडांचा हा बिमोड केलेला होता. आता त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांना महाराष्ट्राचे पाणिनी असे म्हटले जायचे. आता हे नेमके का? कारण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे त्यांनी लिहिलेले होते. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक लिहिले. 1833 मध्ये लिंडली मर्फी यांच्या इंग्रजी व्याकरणाच्या धर्तीवर मराठी व्याकरण देण्याची प्रेरणा ही त्यांना मिळालेली होती. 1836 मध्ये गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यातून स्वतः दादोबांनी पहिली आवृत्ती देखील याची प्रकाशित केलेली होती. समीक्षा आणि वैचारिक ग्रंथसंपदा. 1836 मध्ये आता सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी लिहिलेले होते. तर 1836 मध्येच मराठी आणि गुजराती नकाशांचे पुस्तक देखील त्यांनी लिहिलेले होते. परंतु यासोबतच इतरही काही त्यांचे महत्त्वाचे ग्रंथसंपदा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी नावाची टीका ही त्यांनी लिहिलेली होती. ही मराठी समीक्षेची सुरुवात मानली जाते. तसेच यमुना पर्यटन या बाबा पद्मनजी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाह विषयक संस्कृत भाषेत विधवा श्रमार्जन हा पुनर्विवाह विषयक लेख लिहिलेला होता. तसेच 1843 मध्ये मानव धर्म सभेच्या प्रचारासाठी धर्मविवेचन नावाचा वैचारिक ग्रंथ हे देखील त्यांनी लिहिलेला होता. तसेच इतर काही साहित्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं म्हणजे विद्येच्या लाभाविषयी, परमहंसिक ब्रह्मधर्म, तसेच त्यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ म्हणजे शिशुबोध. या सर्वांची आपल्याला नावं माहिती असणं परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचे आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय प्रभाव आणि आत्मचरित्र या संदर्भात माहिती पाहूया. 1878 मध्ये स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबर्ग यांच्यावरून
अ हिंदू जेंटलमन रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युअल स्वीडनबर्ग या ग्रंथाची त्यांनी रचना केलेली होती. तर्खडकरांचे 1846 सालापर्यंतचे आत्मचरित्र हे लिहित असतानाच त्यांचं निधन झालेलं होतं. त्यामुळेच त्यांचे आत्मचरित्र हे अपूर्ण राहिलेले होते. 1947 मध्ये का प्रियोळकर यांनी ते संपादित करून दादोबा पांडुरंग यांच्या आत्मवृत्त नावाने ते त्यांचे आत्मचरित्र हे प्रकाशित केलेले होते. तसेच त्यांनी पुस्तकाच्या प्रसारासाठी सहकारी पुस्तक समिती याची देखील स्थापना केलेली होती. त्यानंतर सुरुवातीचे सामाजिक कार्य व लढे. दादोबा केवळ विचारवंत नव्हते, तर अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरणारे सक्रिय समाजसुधारक देखील ते होते. 1844 मध्ये ब्रिटिश सरकारने मिठावर लावलेल्या कराविरुद्ध दादोबांनी सुरतमध्ये अभूतपूर्व मोर्चा हा काढलेला होता व विरोध नोंदवलेला होता. 1857 मध्ये ते सरकारी मुलकी अधिकारी होते. प्रशासकीय अधिकारी असून देखील त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नावर नेहमी निर्भयपणे आवाज उठवलेला होता. त्यांची महत्वाची सामाजिक आणि धार्मिक कार्याबद्दलची माहिती ही आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवधर्म सभा. दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मनसाराम यांनी 22 जून 1844 रोजी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केलेली होती. यासाठी त्यांना दलपतराय भगुभाई, दिनमणी शंकर यांचे सहाय्य मिळालेले होते. या सभेने एकेश्वरवादाचा पुरस्कार देखील केलेला होता. या सभेच्या प्रचारासाठीच त्यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ देखील लिहिलेला होता. त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा. 1 सप्टेंबर 1848 रोजी एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या सभेची स्थापना केलेली होती आणि याचे अध्यक्ष दादोबा झालेले होते. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे आणि सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणणे हे या सभेचे उद्दिष्ट होते. या ज्ञानप्रसारक सभेचे सदस्य होते गोविंद माडगावकर, भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक आणि न्यायमूर्ती रानडे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमहंस सभा किंवा परमहंस मंडळ. 1849 साली स्थापन झालेले हे एक गुप्त मंडळ होते. या सभेचे कार्य गुप्तपणे चालत असे. दादोबा सभेला हजर देखील राहत नसत. एक जगदवासी आर्य या टोपण नावाने लिहिलेले धर्मविवेचन हे त्या सभेमध्ये सर्वांना वाचायला देत असत. सभेच्या मार्गदर्शनासाठी परमहंसिक ब्रह्मधर्म या नावाचा काव्यग्रंथ देखील त्यांनी लिहिलेला होता. या समाजाचे कार्य पुढे जाऊन प्रार्थना समाजासाठी प्रेरणास्रोत हे झालेले होते. आता ही जी परमहंस मंडळ आहे यासाठी खालील लोकांच्या मदतीने त्यांनी ही याची स्थापना केलेली होती. यामध्ये त्यांना सहाय्य मिळालेले होते आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भाऊ महाजन, सर रामचंद्र बाळकृष्ण जयकर, भिकोबा दादा चव्हाण, तुकाराम तात्या पडवळ, सखाराम शास्त्री आणि इतर सदस्यांमध्ये लक्ष्मणशास्त्री हळबे, मोरोबा विनोबा, मदन श्रीकृष्ण हे त्यांचे महत्वाचे सहकारी होते. आणि ही परमहंस सभा का महत्वाची आहे? कारण या समाजाचे कार्य पुढे जाऊन प्रार्थना समाजासाठी प्रेरणास्रोत झालेले होते आणि आपल्याला माहितीच आहे की प्रार्थना समाजाने किती मोठे सामाजिक कार्य हे त्या काळामध्ये केलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची परमहंस मंडळी ही 1849 साली स्थापन झालेली होती आणि हे गुप्त मंडळ होते आणि त्यामध्ये ते सभेला हजर देखील राहत नसत, परंतु त्यांनी एक जगदवासी आर्य या टोपण नावाने लिहिलेला धर्मविवेचन नावाचा ग्रंथ हे त्या सभेमध्ये ते सर्वांना वाचायला देखील लावत असत. अखेरचे दिवस आणि त्यांचं निधन. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या दोन्ही मुलांचे एकामागून एक निधन झाले. या भीषण धक्क्यातून दादोबा सावरू शकले नाहीत. 17 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांचे देहावसन झाले. एक महान प्रशासक, समाजसुधारक आणि मराठी भाषेचे पाणिनी म्हणून त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या प्रबोधन इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.